म्हात्रे हा खेळाडू पाहायला मिळतो, यंगस्टर खेळाडू आहे. मी मगाशी जो उल्लेख केला होता बेलापूर टीमचा, सगळे यंगस्टर खेळाडू आहेत. ऋषी म्हात्रे असेल, साहिल दिवेकर असेल, स्वप्नील ठाकूर असेल, विनायक झेंडे असेल, सिद्धू खोळी असेल, भूषण पाटील देखील आपल्याला खेळताना दिसतोय. हा सगळ्याच यंगस्टर खेळाडूने भरपूर चांगलं कारनामा केलाय. मयंक पाटील देखील तितकाच चांगला खेळाडू आहे. शशी मेहर यांचा सुपुत्र सिद्धांत शशी मेहर हा देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंगच्या भूमिकेत. भूषण पाटीलला स्ट्राईक मिळते. स्किट झालाय. हे आहे पावसाळी स्पर्धा. यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणाला अलर्ट राहावं लागतं, प्रत्येक क्षणाला तुम्हाला अगदी तयार राहावं लागतं. अशा गोष्टी घडतात. पावसाळी स्पर्धा आहे, स्किट होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळेच काळजी घेणं गरजेचं आहे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू सबमारीन राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. भूषण पाटील सध्याच्या घडीला पावसाळी स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी करतोय. काय बॅटिंग सुरू आहे भूषण पाटीलच्या माध्यमातून. फटका आपण पाहू शकाल कव्हर रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. ऋषी म्हात्रे सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. क्रिक हिरोजच्या माध्यमातून आम्हाला स्कोर दाखवला जातोय. 10 धावा 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मागच्या 4 बॉलमध्ये साहिल दिवेकरने कमबॅक केलाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा खेळ. टप्प्याचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू. खूप चांगले चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा. पहिल्या बॉलवर षटकार लागून मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते साहिल दिवेकरच्या माध्यमातून. नमित पाटील हा खेळतोय 9 या आकड्यावर आणि भूषण पाटीलने आपलं खाता उघडलंय 1 या आकड्यावर. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. कल्पेश. तर कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. हा डावखुरा गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला बेलापूर टीमच्या गोलंदाजीच्या युनिटमध्ये या गोलंदाजाने देखील आपलं योगदान दिले. भूषण पाटील आता स्ट्राईक एंडवर आहे. आपला खाता उघडलंय 10 या आकड्यावर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनगडी बाद. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. साहिल दिवेकरचं पहिलं षटक. भूषण उत्तम पाटील ज्या खेळाडूचा आपण ग्राफ पाहिला ना तर नेहमीच वरच्या लेवलचा असतो. संघर्षाचा काळ देखील भूषण पाटीलने पाहिला, पण या संघर्षामध्ये कशी लढावी करावी हे चांगलं ठाऊक आहे. संघर्षामध्ये शांत कसं राहावं, संयम कसं राहावं, क्रिकेटची प्रामाणिक कसं राहावं, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि भूषण पाटीलने ते करून दाखवलंय. म्हणून इतक्या वर्षात कन्सिस्टंट परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल या ओव्हरचा. इथे ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना हुक करण्याचा प्रयत्न केला तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11. 6 लगातार स्पर्धा जिंकण्याचा कारनामा सध्याच्या घडीला कुमार 11 तुर्भे टीम करतोय. ज्या पद्धतीचा टीम बॉन्डिंग आहे, ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे, सलग 6 स्पर्धा जिंकणे इतकं सोपं नाही आहे आणि भल्या भल्या संघाला ते जमलं नाही, पण ते जमून दाखवलंय कुमार 11 तुर्भे टीमने. लोवर फुल टॉस फ्लिक केलाय. चेंडू डीप मध्ये जातोय. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळतीये. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून सुरू आहे.
8 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना फटका चांगला आहे. ऑन दी अप खेळलाय. कव्हर रिजन मधून अगदी क्लेवर स्ट्रोक लगवला जातोय. भूषण उत्तम पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. भूषण पाटीलचा धमाका आता सुरू झालाय. या पावसाच्या सरी बरसताना या मैदानामध्ये आहेत, पण ज्यावेळेस भूषण पाटील बरसतो ना त्यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघाला अगदी अडचणीत आणतोय. पहिल्या षटकाराच्या टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ नन. अशोक कुमार 11 तुर्बे टीम मैदानामध्ये खेळत असताना टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली आहे. फटका चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा अजून ऍड करा. चौकार. लाजवाब स्ट्रोक. हॅलो हॅलो. चौकार आलाय. 4 धावाने टीमची धावसंख्या 22-22. फटका एकदा लाजवाब हेलिकॉप्टर स्ट्रोक भूषण उत्तम पाटीलच्या बॅट मधून येतोय अगदी सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. लाजवाब बॅटिंग. भूषण पाटील सेट ऑन अ फायर. सीमारेषी पलीकडे षटकार. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक भूषण पाटीलच्या बॅट मधून. कोहिनूर ब्रँडचा दाखवणारा एक षटकार. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जाऊन पोहोचते 34 आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये धावा होत्या 10, पण या दुसऱ्या ओव्हर मध्ये आता धावा आल्या 24 आणि भूषण पाटील आता बरसलाय. सुपर बॅटिंग. लाजवाब बॅटिंग आणि कल्पेशच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. भूषण पाटील खेळतोय वैयक्तिक 7 बॉल मध्ये 24 आकड्यावर आणि त्यामध्ये 3 षटकार समाविष्ट आहे. आणि नमित पाटील खेळतोय 10 या आकड्यावर, त्यामध्ये 1 षटकार समाविष्ट आहे. टीमची धावसंख्या 34. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून कुशल 11 जय गणेश सारसोळी आयोजित नगरसेवक चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर क्रमांक 3. स्वप्नील ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल डाऊन द. आपण पाहू शकाल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. 35 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. फुलरलेनचा चेंडू आहे. लोअर फुल टॉसला एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित पाटीलच्या बॅट मधून येतोय दुसरा मॅक्सिमम चेंडू. सीमारेषा पार. षटकार. हवा. आणखी एक मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. कल्पेशच्या माध्यमातून सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या 42-42 आकड्यावर. चांगली बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने हल्ला सुरू आहे. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. दोन्ही बाजूने अटॅक सुरू आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स.
दोन मातबर संघांमध्ये चाललेली पहिली लढत. नेक्स्ट मॅच कोणाची? यावेळेस अप ट्रॅकर फेकून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब धमाकेदार षटकार. भूषण पाटील 30 आकड्यावर खेळतोय. लाजबाब कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म जॅक केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. अनदर वन, दिस वन इज बिग वन. भूषण पाटील आक्रमकता धारण करत असताना लाजबाब बॅटिंग सुरू आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. भूषण उत्तम पाटील मैदानाच्या आतमध्ये. या क्रिकेटचा हा रन मशीन, अनस्टॉपेबल भूषण पाटील. किती फटका चांगला गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रीजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, वेकंट एरिया आहे. चेंडू होईल फरार, तोपर्यंत मिळतील 2 धावा. चेंडू कुठेतरी थांबला होता अथवा सीमा पलीकडे गेला असता. पडद्याला जर चेंडू आदळतोय तर चौकार घोषित केला जाईल. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 56. 38 आकड्यावर खेळतोय. 10 बॉलचा सामना केले भूषण पाटीलने. 56 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 56 धावा दाखल करायला लागलीत. विनोद राऊत यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर, स्वागत आहे. फटका चांगला आहे, ऑन साइडला ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62. 62 या आकड्यावर. भूषण पाटील 11 बॉल मध्ये 44 आकड्यावर खेळतोय आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 62 धावा. लाडके आणि क्रिकेटमध्ये ज्यांचं नेहमीच योगदान राहतं, सातत्याने ज्या माणसाने आमच्यासारख्या कलाकारावर प्रेम केलं असं व्यक्तिमत्व म्हणजेच दीपक बाळाराम पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम सर, स्वागत आहे. येस, कॅप आणि या मॅन ऑफ द सिरीज साठी आणि मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅच साठी या ब्रँडेड कॅप आहे, जे नितीन शशिकांत पाटील कुक्षेत यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचे देखील आभार. फायनलच्या मॅचचा मालिकावीर आणि फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यासाठी 2 ब्रँडेड कॅप्स असतील, ज्या पुमा ब्रँडच्या कॅप आहेत. आणि दीपक बाळाराम पाटील आणि आमचे सहकारी समालोचक उमेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. वेलकम सर, स्वागत आहे. विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. शेवटची ओव्हर आहे. नमित पाटील स्ट्रायकेंडवर आहे. अकोटाप्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, वॉटर बॉल, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होते. विनायक झेंडे सारखा अस्त्र बेलापूर टीमने अगोदर का वापरला नाही असा सवाल केला जातोय, पण आता मात्र शेवटचं षटक हाताळतोय. आपटी बार पुन्हा एकदा पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून कळवण्यात आला. अतिरिक्त उसळी आणि दुसऱ्यांदा हे घडलंय, त्यामुळेच नो बॉलचा इशारा. फ्री हिट साठी संधी असेल. आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 64 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच ऐरोली कोलिवाडा वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे. ऐरोली कोलिवाडा टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अकोटाप्याचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडची ती चेंडू लँड होईल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. भूषण पाटील स्ट्राईक एंडवर आलाय, ज्याने 11 बॉलमध्ये आतापर्यंत 44 धावा करत असताना चांगली बॅटिंग केली. 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. भूषण पाटील, कोण म्हटलंय की भूषण पाटील आता या क्रिकेटमध्ये आपली दमखम दाखवत नाही. अनेक स्पर्धा, अनेक
टुर्नामेंट ज्याने गाजवल्यात, अनेक मॅच मध्ये आपली खेळाने दमखम दाखवली. फटका हवेत आहे, पुन्हा एकदा चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेतली जाईल का? यस, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. भूषण पाटील पोहोचलाय 46 आकड्यावर. 4 धावा अवघ्या दूर आहेत आणि इथे मिसफील्ड झाली आहे. अतिरिक्त धाव मिळेल म्हणजेच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 68. 47 आकड्यावर खेळतोय. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक होईल का भूषण पाटीलचं? काय खेळ केला. 47 आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 68. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. सुरुवात नमित पाटीलने करून दिली होती, पण त्याचा शेवट भूषण पाटील करतोय. अकोट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. ही गोलंदाजी करावी लागते. रबर बॉल स्पर्धेमध्ये हे अस्त्र असतं. या अस्त्राचा वापर जो गोलंदाज करतो तो गोलंदाज मात्र रबर बॉल स्पर्धेमध्ये नेहमीच यशस्वी ठरतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित पाटीलच्या बॅट मधून आलाय एक काफलातून स्ट्रोक चेंडू, सीमारेषा पार षटकार. लाजबाब. जर पाहिलं तर 12 चेंडू फेस केलेत. 24 धावा 12 बॉल मध्ये आतापर्यंत नमित पाटील गेले. शेवटचा बॉल आहे. फुलबट टप्प्याचा चेंडू, पण भूषण पाटीलचं अर्धशतक होऊ शकलं नाही. पण भूषण पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलच्या नाबाद 12 बॉल मध्ये 47 धावांची एक झंझावत खेळी. 74 धावा धावफलकावर लागले आणि 75 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. अशू कुमार 11 तुर्बे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्याच मॅच मध्ये एक हाय